आज ना तुमच्यासोबत मस्त अशी परत एक छान रेसिपी शेअर करणार आहे. माझ्या मुलींची खूप म्हणजे खूप जास्ती फेवरेट रेसिपी आहे ही. आणि इथलं साहित्य दाखवते तुम्हाला. हे साहित्य बघून तुम्हाला कुठली रेसिपी आठवते हे 1 मिनिट विचार करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. लगेच रेसिपीचं नाव तर मी तुम्हाला सांगूनच टाकणार आहे की कोणती रेसिपी आहे. पण म्हटलं चला तुम्हाला हे साहित्य बघून कुठली रेसिपी पहिल्यांदा डोक्यात येते, त्याच्यामुळे मला पण काही नवीन रेसिपीची नावं तुमच्यामुळे ऐकायला मिळतील. आणि नक्की सांगा की हे सगळं साहित्य बघितल्यानंतर तुम्हाला कुठली रेसिपी इमॅजिन झाली ते. आणि आता साहित्य बघा इथं काय काय ताटामध्ये इथं ना 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं, पोहे खाण्याचा 1 चमचा मीठ घेतलं होतं, 2 चिमट हिंग पावडर घेतली आहे, अर्धा चमचा मसाल्याच्या डब्यातला लाल चटणीची पूड घेतली, मुठभर कोथिंबीर घेतली, अर्धा चमचा हळद घेतली, हातावरती चोळलेला ओवा मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा घेतला होता आणि मस्त अशी जिरीची पूड अर्धा चमचा घेतली होती. रात्रीच ना इथं या तुरीच्या बिया मी भिजत घातल्या होत्या. खरं सांगायचं तर या तुरीच्या बिया आहेत ना आपल्या परसबागेतले निम्मे आहेत आणि निम्म्या अगोदरच्या वाळवलेल्या आहेत. आणि ह्याचा व्हिडिओ माझ्याकडून तुमच्यासोबत शेअर करायचा राहिला होता. तर हे सगळं साहित्य बघून कोणती रेसिपी बरं तुम्हाला आठवली कमेंट करून नक्की सांगा. आता या रेसिपीसाठी ताजा ताजा कढीपत्ता लागत होता आणि तोच कढीपत्ता घेण्यासाठी मी इथं आले होते. आणि मस्त असा ताजा कढीपत्ता टाकला ना मस्त भाज्यांना फ्लेवर येतो. तर कोणती बरं रेसिपी तुम्हाला वाटतेय की हे साहित्य बघून हे कमेंट करून मला नक्की सांगायचंय बरं का. चित्र किती आले? कढीपत्ता घेऊन येताना चिमण्यांचा छान चिवचिवाट ऐकायला येत होता म्हणून काही बोलले नाही. आत येताना मस्त मोगऱ्याची फुलं आणली होती. याच्या सुवासामुळे ना मन प्रसन्न होऊन जातं. आता इथं कुकरमध्ये ना 1 तांब्या पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि छोटी 1 वाटी तुरीची डाळ घेतली होती आणि ती स्वच्छ धुतली आणि ती या पाण्यामध्ये टाकून घेतली. आणि आता या रात्रभर भिजवलेल्या तुरीच्या बिया आहेत ना 1 वाटी, त्या सुद्धा या तुरीच्या डाळीत टाकून घ्यायच्यात आणि छान अशी 1 शिट्टी केली ना मऊसर शिजतात या. आणि मस्त हे शिजण्यासाठी ह्याच्यामध्येच ना 1 चमचा मीठ टाकलं, थोडीशी हळद आणि 1 चमचा तेल टाकलं. कुकरचं झाकण लावून घेतलं. 1 शिट्टी होईपर्यंत हे जे काही कोरडे जिन्नस दाखवले होते ना ते एकत्र मस्त मिक्स करून घेतलेत. आणि थोडं थोडं पाणी घालून ना असा घट्ट असा ह्याचा मी गोळा मळून घेणार आहे. थोडा घट्टच मळायचा, 15 मिनिटानंतर मऊ पडतो. आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत करायचं काय म्हणून म्हटलं चला छान असं एक प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर करूया. तर हा आहे मस्त असा खूप उपयोगी आणि कॉम्पॅक्ट असा डेस्कटॉप फॅन दाखवणार आहे. हा अगारोचा अल्फा डेस्कटॉप फॅन विथ लाईट. हा फॅन खास डेस्क, बेडसाईड टेबल, स्टडी एरिया आणि ऑफिसच्या वर्क स्पेससाठी डिझाईन केलेला आहे. बॉक्स उघडल्यानंतर आतमध्ये तुम्हाला फॅन, त्याचं चार्जिंग केबल आणि एक मॅन्युअल मिळतं ज्यामध्ये या फॅनची सगळी माहिती दिलेली असते. या फॅनमध्ये 6 इंचाचा फॅन हेड दिलेला आहे जो हवा छान पसरवतो आणि छोट्या जागेत ही चांगली कूलिंग देतो. आकाराने कॉम्पॅक्ट असला तरी हवा खूप प्रभावीपणे देतो, त्यामुळे डेस्क किंवा बेड साईड वापरायसाठी तो खूप सोयीचा वाटतो. याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या स्पीड दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार लो, मीडियम, हाय किंवा स्ट्रॉंग असं स्पीड निवडू शकता. याची मोटर खूपच शक्तिशाली असून ही खूप शांत आहे, त्यामुळे काम करताना, अभ्यास करताना किंवा झोपताना आवाजाचा त्रास होत नाही. या फॅनमध्ये ऑस्किलेशन फंक्शन दिलेलं आहे ज्यामुळे तो सुमारे 120 डिग्री पर्यंत फिरतो आणि त्यामुळे हवा एका जागी न देता आसपासच्या मोठ्या भागात नीट पसरते. त्याच्याबरोबर यात 90 डिग्री पर्यंत मॅन्युअल टिल्ट ॲडजस्टमेंट दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला हवा ज्या दिशेला हवी आहे तिकडे तुम्ही फॅनचा अँगल सहज बदलू शकता. या फॅनमध्ये एक बिल्ट इन लीड लाईट देखील दिलेली आहे, त्यामुळे रात्री हलका प्रकाश हवा असेल तर तोही वापरता येतो. एकूणच छोटा, हलका, शांत आणि मल्टी फंक्शनल असा हा डेस्कटॉप फॅन आहे जो घरात, ऑफिसमध्ये किंवा स्टडी टेबलवर रोजच्या वापरासाठी खूपच सोयीचा आहे, उपयोगी सुद्धा वाटतो. आता इथं रात्री लाईट गेल्यानंतर सुद्धा मी याचा वापर करून बघितला. लाईट असल्यामुळं आणि तीही डोळ्याला बिलकुल त्रासदायक नाही. आणि स्पीड वाढवल्यानंतर माझ्या केसावरून तुमच्या लक्षात येत असेल की किती छान स्पीड आहे याचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याची हवा आहे ना खूप थंडगार अशी येते. तुमच्यासोबत जे पण मी प्रोडक्ट शेअर करत असते ना त्या अगोदर खूपदा मी यूज केलेलं असतं, तेव्हाच ती शेअर करते. सगळा वापर झाल्यानंतर मात्र ह्याला छान चार्जिंग केबल दिले, त्यानं चार्जिंग करायचं. चार्जिंग केल्यानंतर 11 तासापर्यंत स्पीडनुसार आपण याचा वापर करू शकतो. पाठीमागे हँग करण्यासाठी हुकसुद्धा दिलेला आहे, ते आपण वरती जिथं पाहिजे तिथं अडकवून सुद्धा घेऊ शकतो. आता सगळं तुम्हाला प्रोडक्ट आवडलं असेल तर खाली लिंक देते, जाऊन नक्की घ्या. आता हे सगळं प्रोडक्ट शेअर करेपर्यंत इथं मस्त अशी आपली डाळ आणि जी तूर अख्खी होती ती शिजून तयार होती. आता मस्त इकडं फोडणी तयार करून घेते.
कढईमध्ये ना 4 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिली, मस्त तडतडली ना बारीक कट केलेला देशी लसूण आहे ना चांगला मुठभर टाकून घेतला, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतली, कढीपत्ता कोथिंबीर टाकून घेतली आणि मस्त 1 मिनिट परतून घेतलं. त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला 1 चमचा हळद टाकून घेतली, थोडीशी हिंगपूड सुद्धा टाकून घेतली. तुम्हाला इथं चटणी किंवा काळं तिखट टाकायचं असेल तर वापरू शकता, परंतु मी ना पीठ मळत असताना त्याच्यामध्ये चटणी टाकली होती म्हणून मी टाकणार नाही, कारण मुलं जास्त तिखट जरी झालं ना तरी खात नाहीत. आणि बघा लास्टला आपली ही अख्खी तूर आणि तूर डाळ जी शिजवली होती ना ती सगळी ओतून घेतली. मस्त उकळी येते तोपर्यंत इकडं जी काही तुम्हाला कणिक मळून दाखवली होती ना ही मस्त अशी मसाला चपातीची, त्याच्या छोट्या छोट्या बिना घडी घालता फक्त गोल गोल चपात्या लाटून घ्यायच्यात आणि तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये याचे मस्त तुकडे करून घ्यायचेत, चौकोनी त्रिकोणी जसे तुम्हाला आवडतील तसे. आणि मस्त उकळी आलेल्या त्या तुरीच्या वरणामध्ये ही वरणफळं करून घ्यायची. तर रेसिपीचं नाव तुम्हाला समजले असेल तर हा मस्त अशा मसालेदार ही वरणफळ्याची रेसिपी आणि गरम गरम खाण्यासाठी खूप मस्त लागते. अख्खी तूर कशी वापरायची किंवा माझ्याकडे खूप तुरी आहेत ताई पण त्याची रेसिपी काय करावी सुचत नाही अशी कमेंट खूपदा आली होती, तर तुम्ही अशी वरणफळं सुद्धा अख्ख्या तुरीपासून बनवू शकता. इथं गरम गरम वरणफळाचा कृष्णाने मी आस्वाद घेतला. त्यानंतर मात्र बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होत्या, तो आंबाडा कसा बांधते दाखव. तर इथं माझे लांब केस आहेत ना, तर फोडून आंबाडा घालायला जसा तिडा मारतो ना तशाच पद्धतीचा एक तिडा घेते आणि उरलेल्या केसांचा गोल गोल तिडा असा शिल्लक मारते. तुमचे केस शिल्लक नसतील तर तुमचे एका तिड्यामध्ये वरती फोल्ड होऊन जातील. आणि जी काही हेअर स्टिक आहे ना ती विरुद्ध दिशेला आधी घालून मग सरळ दिशेने केसांमध्ये ती खोवते, म्हणजे दिवसभर आंबाडा माझा बिलकुल निघत नाही. आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर केस मोकळे सोडून शक्यतो काम होत नाही, पण केस जरी उन्हाळ्याच्या दिवसात आपण सारखे वरती टांगले ना तर स्कॅल्प वरती म्हणजे स्किनमध्ये म्हणजे खाज आल्यासारखं होतं. त्यामुळं मोकळे पण असतात माझे केस आणि बऱ्याच वेळेस जास्त ऊन असेल गरम होत असेल तर असा आंबाडा बांधलेला असतो. म्हटलं चला बऱ्याच वेळेस कमेंट आली तर ह्या व्हिडिओमध्ये आज शेअर करावं. एकदा दोनदा प्रॅक्टिस केली ना तर तसा आंबाडा बांधायला सोपाही आहे आणि अशा पद्धतीनं हेअरस्टिकनं बांधलेला आंबाडा आहे ना त्यानं डोकं वगैरे दुखत नाही. आता इथं बेडशीट काढून घेतलं होतं आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर माझ्या बेडवरती डबल बेडशीट असतं आणि ज्या उशा आहेत त्यांना सुद्धा उशीची खोळ आहे ना ती सुद्धा डबल असते. मग म्हणजे का बघा बऱ्याच वेळेस आपण तेल वगैरे लावल्यानंतर जर डोकं ठेवून झोपलो ना आपल्या मेन उशा आहेत ना त्या खराब होतात. त्यामुळं उशीला खोळ घालताना डबल घालायची, म्हणजे वरची जी खोळ आहे ना तीच तेलाने खराब होते. आतली खोळ थोडीफार भरली तरी उशीपर्यंत मात्र आपल्या डोक्याचं तेल जात नाही आणि मग कुबट कुचका वास वगैरे त्या उशांचा येत नाही. आणि आपण चेहरा ठेवून उशीवरती झोपतो ना तर तेलकट आणि खराब उशा असतील ना तर चेहऱ्यावरती पिंपल्स सुद्धा येतात बघा. त्यामुळे उशीच्या खोळांची अशा पद्धतीनं काळजी घ्यायची. कसा वाटला आजचा हा व्लॉग? आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कमेंटच्या शेजारी हाईप हा ऑप्शन आहे, त्यामुळे माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचतील. बाय.